नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। बंदुकीच्या धाकावर मारहाण व जीवे मारण्याची धमकी, उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर गंभीर आरोप, पोपाळी पोलिसांवर पाठराखणीचा ठपका। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। गवळ खुर्द तालुका पुसद येथील सुरेश दादाराव हराळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे 9 वाजता सुरेश हराळ हे आपल्या मुलगा पार्थ सोबत मोटारसायकलने शिळोणा येथून कार्यक्रम आटपून गावाकडे परत येत होते। गौड रोडवर MH29 CJ 2282 क्रमांकाची कार ट्रॅक्टर समोर आडवी उभी असल्याचे दिसल्याने अपघात झाला की काय या संशयाने त्यांनी मोटारसायकल थांबवली। यावेळी कारमधून उतरलेल्या उमरखेडचे नायब तहसीलदार विश्वंभर राणे यांनी येथे कशाला थांबलास, गोळ्या घालून ठार करीन, लवकर निघून जा अशी धमकी देत शिवागाळ केली असे आरोपीने फिर्यादीने केले आहे। सोबत असलेल्या 2 खासगी व्यक्तींनी हराळ यांना मारहाण केली। स्वतः नायब तहसीलदारांनी हातातल्या दंडुक्याने मांडीवर सपासप मारहाण केल्याचा दावा करण्यात आला। घाबरलेल्या हराळ यांनी 112 वर कॉल करून पोलिसांना पाचारण केले। पोपाळी पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र त्यांनी आरोपी अधिकाऱ्याची बाजू घेतल्याचा आरोप आहे। फिर्यादी व त्यांच्या मुलाला पोपाळी पोलीस स्टेशन मध्ये रात्री 2 वाजेपर्यंत विनाकारण डांबून ठेवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार नायब तहसीलदार मदाधुंद अवस्थेत होते, तसेच मारहाण करणारे दोघे खासगी व्यक्ती कोण होते याबाबतही प्रश्न उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी सुरेश हराळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मानव अधिकार आयोग तसेच मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। गंभीर प्रश्न असा उपस्थित होत आहे, कायद्याचे रक्षकच जर नागरिकांवर हल्ला करत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कुठे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। तसेच नायब तहसीलदारांना शस्त्र वापरण्याची परवानगी आहे का याची चौकशी करण्याची मागणी होत आहे। आता जिल्हा प्रशासन आणि यवतमाळ पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धाडस मराठी न्यूज, उमरखेड।